तर एक पदार्थ आहे ज्याला कोणी बघितलं पण नाही आणि बघू पण नाही, आणि ते आपल्या सगळ्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे. ते काय आहे, ते जे ब्रह्म पदार्थ आहेत, एक 3 वृद्ध वयस्कर दैतापती लोकांना आतमध्ये पाठवलं जातं, पूर्ण डोळ्याला पट्टी आणि हाताला पूर्ण पट्टी बांधून, आणि ते लोक जुन्या मूर्ती आणि नवीन मूर्ती दोन्ही एकमेकांच्या समोर ठेवतात. जुन्या मूर्तीमधून जे ब्रह्म पदार्थ आहेत ते काढतात आणि नवीन मूर्तीमध्ये ठेवतात, आणि ते ठेवत असताना त्याच्या बाजूला चंदन, तुळस आणि अनेक प्रकारचे काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलं जातं. ते काढल्यानंतर ते नवीन आणि ताजं असतं. मागच्या 19 वर्ष किंवा 12 वर्षांनी जे ठेवलेले जे काही पदार्थ आहेत ब्रह्मपदार्थ, तुळस, चंदन वगैरे, कापूर वगैरे, सगळं फ्रेश असतं, कारण तो जिवंत आहे. आणि त्या काष्टाला जिवंत ठेवण्याचं जो काही काम आहे तो ब्रह्मपदार्थच करतो. तो काढला जातो आणि नवीन मूर्तीमध्ये स्थापना केलं जातात, आणि नवीन मूर्तीला रत्नसिंहासनवरती स्थापना केलं जातं. आणि जी जुनं मूर्ती आहे ते जुनं मूर्ती मंदिराच्याच बाजूला समाधी पण आहे जगन्नाथजींचं, तिथं ते खड्डा खोदलं जातं आणि जगन्नाथजींना समाधी दिलं जातं. अशा ब्रह्मांडामधलं एकमेव असं मंदिर आहे जिथं देवाचं समाधी, देवाचं स्मशान देखील म्हणू शकतो, ते तिथंच आहे, मंदिरातच आहे जगन्नाथजींना. आता आपण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर कोयली वैकुंठ म्हणून आहे, तिथं तुम्ही जगन्नाथजींचं समाधी बघू शकता.